तबलावादक आहे, एक कवी आहे, गायिका अनुराधा मराठे आहे, गायक श्रीपाद उंबरेकर आहे. आम्ही सर्व शांत आहोत, पण ही वाटच सुरू गाते, ही वाटच सुरू गात आहे, असा हा आजचा योग आहे. खरं म्हणजे श्रीपाद म्हणण्यापेक्षा मला राजन म्हणणं फार आवडेल, कारण आमच्या सगळ्यांचा तो राजनच आहे. आमची ओळख 1978 साली आकाशवाणीत झाली आणि आकाशवाणीचा तो मंतरलेला काळ होता आणि अतिशय चांगले मित्रमैत्रिणी आम्हाला आकाशवाणीने दिल्या. राजन हा त्यातलाच एक. आणि हे पुस्तक जर तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की राजन वाचकांशी संवाद साधतोय. त्याच्यामध्ये शब्द लालित्य नाही, फार बोजड शब्द नाही, परंतु ते संवादात्मक पुस्तक झालेलं आहे. आयुष्य अथांग असतं, विराट असतं, फुटपट्टी लावून ती कधी कुणाला मोजता आलं नाही, म्हणून जगण्याचा अर्थ थांबत नाही, तो काळजाला भिडत असतो. एका कलावंताचं जीवन आणि कलावंताचा जो प्रवास तो इतका सुंदर रीतीने या पुस्तकात आलेला आहे. कारण कसं आहे की आयुष्याच्या कल्पवृक्षाला शाश्वताची फळं कलेतूनच लगडतात आणि कला ही वैयक्तिक जीवन तर सुंदर करतेच, पण प्रातिनिधिकरित्या सर्व लोकांच्या जीवनाचं पण ती उन्नयन करते. कारण कलानंद हा निर्वचनीय असतो, निर्मितीचा आनंद हा शब्दातीत असतो आणि आपण निर्मिलेल्या कलाकृतीचा आनंद पुन्हा बघण्याचा, ऐकण्याचा आनंद मात्र कालातीत असतो. त्यामुळं कुठलीही कविता, कुठलंही पुस्तक आपण पुन्हा एकदा वाचलं तर आपल्याला खूप आनंद होतो, तो कालातीत आनंद असतो. आणि ह्या प्रवासामध्ये एका गायकाचा प्रवास आहे. आता तुम्ही मगाशी ऐकलं आठवणीतली गाणी, त्यातलं एक गाणं पाखरा येशील कधी परतून, हे नारायणवामन टिळकांनी बालकवींच्यासाठी लिहिलेलं गाणं आहे. पाखरा येशील कधी परतून, मतप्रेमाने दिया खुणातून, एकत्री आठवून पाखरा येशील कधी परतून, ये आता हे शेवटचे हे अश्रू दोन पिऊन पाखरा येशील कधी परतून. 1918 साली बालकवींचं निधन झालं. म्हणजे बालकवी नावाचं तारकांचं गाणं रेल्वेच्या इंजिन खाली चिरडलं गेलं. त्यांनी नारायण वामन टिळक अत्यंत व्यथित झाले, कारण बालकवी नारायण वामन टिळकांच्या घरी राहायचे आणि नारायण वामन टिळकांच्या प्रज्ञा प्रकाशात बालकवींनी आपल्या कविता पारखून घेतल्या, असा उल्लेख लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रामध्ये आहे. तर ते गाणं आज ऐकताना मला इतकं छान वाटलं. ती कविता मला माहीत होती, ते पुस्तक मी वाचलं होतं, पण त्याची चाल जी आहे किती सुंदर चाल राजांनी लावलेली आहे. इतरही सगळ्या गाण्यांच्या चाली. म्हणजे एक गायक आपला आवाज गेल्यानंतर सगळ्यात मोठं दुःख गायकाचं कोणतं असेल तर त्याचा आवाज बसणं. बघा तुम्ही सगळ्या गायकांना कुणाला विचारा, आवाज जर बसला असेल तर तो इतका व्यथित होतो, इतका दुःखी होतो की त्याच्यासारखं त्याला दुःख कधी होत नाही. तर एका चांगल्या गायकाचा आवाज गेल्यानंतर राजन हुडमळून पडला हे जरी खरं असलं तरी पुन्हा फिनिक्स पक्षासारखा तो उभा राहिला आणि गाण्याच्याच या दुसऱ्या वाटेकडे, संगीताकडे तो वळला आणि त्यांनी खूप चांगल्या रचना स्वरबद्ध केल्या. सुधीर मोघेंनी त्याला खूप उत्तेजन प्रोत्साहन दिलं. सुधीर मोघेंनी मलाही फार उत्तेजन प्रोत्साहन दिलं. मी सकाळी 7:30ला 8 वाजता त्यांना फोन करून नवीन कविता ऐकत होतो. कवितेचं कसं आहे माहिती आहे का, कुठल्याही कलेचं एकदा का कवितेचं गुटगुटीत बाळ आपलं झालं नाही झालं की ते कुणाला तरी दाखवावं असं वाटतं. आणि त्याच्यामुळे मी कधी अरुणा ढेरे, कधी शांताबाई, कधी सुधीर मोघे यांना ते ऐकवल्याशिवाय चैनच पडत नाही. जसं वाटव्यांना चाल सुचली की ते एकदा सकाळी 7:30ला घरी आले तर आले आणि म्हणाले पेटी काढा. तर पेटी काढली, त्याने नवीन चाल ऐकवली. मी म्हटलं काय होत अण्णा एवढ्या सकाळी सकाळी, अरे कुणाला तरी ऐकावं असं वाटतं.
तसंच हे कलेचं असतं. कविता घ्या, गीत घ्या, संगीत घ्या, सगळं हे कुणाला तरी नवीन ऐकवलं पाहिजे आणि ऐकल्यानंतर त्याची जी प्रतिक्रिया येते. आता आमचा संजय पंडित जवळजवळ दिवसाआड तरी कविता पाठवतो आणि ते इतक्या कविता चांगल्या असतात. खरं म्हणजे तो उशिरा त्यांनी कवितेचा हात धरला, परंतु तो धरला इतका घट्ट की तो रोज जवळजवळ कविता करतोय त्याची. तर त्याचा मला खूप आनंद वाटतो. तर पुस्तकाच्या बद्दल बऱ्याच जणांनी आता बोलून झालेलं आहे. तुम्ही पुस्तक खरोखर वाचा आणि त्याला दुसऱ्या पुस्तक लिहिण्याची विनंती यांनी केलेली आहे संजयने. काय सुरेश भटांचे एक गझल आहे की तुझ्या नभाला गडे किनारे अजून काय, तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही, तिथेच जाऊन वेच तारे अजून काय. पुढे ते असं म्हणतात, थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का, थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का, अजून गारे अजून गारे अजून गारे. तसं राजनला मी म्हणतोय की अजून गारे अजून गारे अजून काय. तुझं गाणं गळ्यातनं गेलं पण अंतःकरणातनं गाणं जात नाही. गाणं हे आतूनच येतं आणि गाण्याचं व्याकरण आणि शब्द सामर्थ्याचा आवाका ज्यांना झेपत नाही अशांच्याही मनात चैतन्य निर्माण करण्याचं काम कलावंताला करावं लागतं. म्हणून प्रत्येक कलावंताचं जे व्यासपीठ असतं ते वेगवेगळं असतं. कारण प्रत्येक व्यासपीठाला टाळ्यांची तोरणं लागलेली असतात. किती टाळ्या खिशात घेऊन जायचे हे कलावंताच्या वकुबावर ठरतं. तेव्हा राजन त्यांनी इतकं सुंदर हे पुस्तक लिहिलं, त्याची प्रस्तावना मी लिहिलेली आहे. ते वाचल्यानंतर मी त्याला म्हटलं की मी दोनदा तुझं पुस्तक वाचलं आणि दोनदा पुस्तक वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की काय प्रवास आहे हा. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा शांताबाईंनी लिहिले, पण ही वाट सूर गाते हे शीर्षकच इतकं बोलकं आहे. हे संजयने दिलेलं आहे. कारण मी पण त्याला 5-6 शीर्षकं सुचवली होती पुस्तकाला, पण ही वाट सूर गाते हे शीर्षक इतकं समर्पक आहे की त्याचे जवळचे मित्र गेले आणि इतके जवळचे मित्र की त्याला नेहमी सुखदुःखात त्याचा हात धरणारे, त्याच्या बरोबर असणारे. त्याच्यानंतर तो स्वरानंदमधून गायला, सुगम त्यांनी संस्था ह्या दोघांनी काढली. त्यामधून अनेक थोर लोकांचा, प्रतिभावंतांचा सहवास त्याला लाभला. बाबूजी काय, वाटवे काय, प्रभा अत्रे काय, मोठमोठे लोक त्याच्या सहवासात आले आणि ह्या सर्वांकडून तो शिकत गेला. आणि कलावंताकडे एक जाणता अस्वस्थपणा असावा लागतो. म्हणजे आज जर मी कविता लिहिली आणि ती जर 2 दिवसांनी वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं, अरे हा शब्द इथे आगंतुकासारखा आलेला आहे. मग पुन्हा तो विचार करतो. म्हणून कविता किंवा कलावंत हा कधी परिपूर्ण वाटत नाही. तो जेव्हा समजतो की मी आता परिपूर्ण झालो कवी, हे चुकीचं आहे. त्याला एक जाणता अस्वस्थपणा असावा लागतो. काळाच्या सारी पटावर दिवस रात्रीच्या कवड्या पडत असतात. काळाच्या झाडावर अनेक रंगी पक्षी येत असतात. पक्ष्यांची पिसे वेगळी असतात, पक्ष्यांचे रंग वेगळे असतात, पक्ष्यांचे आवाज वेगळे असतात. प्रत्येकाला मानवी अस्तित्वाची नक्षी जाणवत असते. कधी कधी ही नक्षी उसवते तरी ऋणानुबंधाचे विणकाम हे सतत चालू असतं. आणि म्हणूनच माणसाला अशा प्रकारचे उत्सव साजरे करावे लागतात आणि त्याच्यामध्ये त्याला खूप आनंद मिळतो. कारण का की मुळात कला ही अशी आहे की तुम्हाला ती स्वस्त बसू देत नाही. ती आपण दैनंदिन जीवन जगत असतो, पण मनाच्या एका ट्रॅकवर आपल्याला कविता छळत असते, मनाच्या एका ट्रॅकवर आपल्याला धून सतावत असते. काल लता मंगेशकरचं गाणं ऐकल्यानंतर आपल्या अंगावर शहारा येतो. भीमसेनजींचा अभंग ऐकल्यानंतर सकाळी डोळ्यातून पाणी का येतं. त्याचं कारण भावना जेव्हा मुक्या होतात तेव्हा त्या डोळ्यातून वाहू लागतात. आणि कला ही अशीच आहे. कला तुम्ही कलेला अंत नाही. म्हणून ही कला राजांनी इतकी प्राणपणाने आणि इतकी निष्ठेने केलेली आहे. कारण त्याची जी निष्ठा आहे कवितेवर, गाण्यावर, सगळ्या ह्याच्यावर निष्ठा आहे त्याची. आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करता
तेव्हा तुमच्या हातातून यश सुटत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला मिळतोच, तो प्रसाद परमेश्वराचा मिळतोच. ते संजय पंडितांनी जे सांगितलं, अजून दुसरं पुस्तक लिहावं. शांताबाई माझ्या घरी यायच्या बरं का. शांताबाईचा सहवास मला फार लाभला. त्या काय यायच्या, तर त्यांचा सख्खा धाकटा भाऊ आमच्या गल्लीत आणायचा आणि त्या त्याच्याकडे आलं की घालून मला हात मारायच्या. आणि तुम्हाला सांगतो, आपल्याला विचार करून लिहिता येणार नाही असं शांताबाई सहज बोलायच्या. आणि जेव्हा त्या बोलायच्या तेव्हा घराच्या चारही कोपऱ्यात उदबत्ती लागले असं भास व्हायचं. इतकं सुंदर, इतकं सुंदर. आणि मी तुम्हाला सांगतो, मला सहज त्यांनी विचारलं, अरे पेटी कोण वाजवतंय? म्हटलं मीच वाजवतो. काढ पुढे पेटी काढून म्हटलं मी तुम्हाला तुमचं जुनं गाणं एक ऐकवतो. आणि त्यांचं एक जुनं गाणं मी ऐकलं. अशा पदर सावरत अशा शांत बसलं, ते काय बोले ना. मला वाटलं काय गाणं आवडलं नाही म्हणून. म्हटलं का हो शांतबाई, आवडलं नाही काय गाणं? काय वाटलं तुम्हाला? काय नाही रे, हे तू गाणं मला ऐकवलं ना, मला जुना फोटो पाहिल्यासारखं वाटलं. बघा ही दात काय. म्हणजे शांताबाई, सुरेश भट काय, शंकर वैद्य काय, हृदयनाथ मंगेशकर काय, हे सगळे माझ्या घरी येऊन गेले. आणि आमच्या घरचं जुनं, हे सगळे घरी आलेले. तर जुना जिना आमचा दगडी होता ना, जो उभा होता. ते सुरेश भट आले, म्हणाले अरे मी पर्वती चढून येतो म्हणे, हे तुझा जिना नाही चढणार. सांगायचा उद्देश काय की ह्या मोठमोठ्या लोकांच्या सहवासात मला खूप शिकायला मिळालं. जसं राजांना शिकायला मिळालं तसं सगळ्यांना, कवींना, कलावंताला, गायकाला. अशा सुधीर मोघे सकाळी कविता ऐकवली ना, परत एकदा ऐकवली, परत एकदा ऐकवली. हो काय म्हणजे काय दाद आहे ते. मला त्यांनी, तुम्हाला सांगतो, विषयांतर होतंय थोडं, तुम्हाला सांगतो, मला त्यांनी एक चित्रपटाची गाणी लिहायला दिली. ते इतके बिझी होते तर ते मला म्हणाले, रमण तू गाणं लिही. मी म्हटलं अहो काय तू गाणं लिही म्हणे, काय नाही. आणि मग ते गाणं लिहिलं. ती आता मला काय अनुभव नाही, काय नाही. ते चित्रपट दिग्दर्शक उतरले होते त्या महाराष्ट्र लॉजमध्ये डेक्कनला. आणि त्यांनी सिच्युएशन सांगितली मला. ते म्हटले तुम्ही इथेच राहा, तुम्हाला म्हणजे 2-3 दिवसाचं म्हणजे भाडं भरतो, तुम्हाला हे वगैरे सगळं दिलेलं आहे. अहो मी काय तरी ते घेत नाही म्हटलं. आणि दुसरी गोष्ट, मी इथे राहते नाही, मला हे कविता सुचणार नाही. तर बघा, त्यांनी मला सिच्युएशन सांगितली की ती मुलगी एका संगीत शिक्षकाच्या प्रेमात होती. आणि एका बेसावत क्षणी त्या दोघांचे संबंध येतात आणि त्यातनं तिला गर्भ राहतो. पण तेवढ्या अवधीमध्ये तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी होतं. तिला प्रश्न पडतो की हा माझ्या मित्राचा गर्भ आहे का माझ्या नवऱ्याचा गर्भ आहे. तिथं त्याला गाणं पाहिजे होतं. आता मला तुम्ही सांगा, चित्रपटाचं गाणं लिहिणं म्हणजे फार आव्हान असतं. म्हटलं हा मला इथं गाणं पाहिजे. तर आली का पंचायत म्हटलं. तर मी लिहिलं, हे फूल खरे कोणाचे, माझ्याच रंग भासाचे, नेमके कळे ना काही, हे कुठल्या मधुमासाचे. ते गाणं लिहिलं आणि ते गाणं 2 ओळी लिहिल्या. आणि मी आधी सुधीर मोघेंना ऐकवलं. म्हटलं हो, म्हटलं सुधीरजी असं असं मी लिहिलं. अरे वा सुंदर लिहिली, पुढे तू गाणं पूर्ण कर. त्याच्यानंतर मग मी दिग्दर्शकाला ऐकवलं. कारण आधी सुधीर मोघेंचा मी होकार घेतला, कारण त्यांना गुरुस्थानीच मांडणार. ते आमच्या पिढीचे आदर्शच हो सुधीर मोघे. म्हणजे शांताबाई काय, सुधीर मोघे काय, ह्या सगळ्या. सुधीर मोघेंचं राजांना पण खूप सहकार्य मिळालं, खूप मार्गदर्शन मिळालं. आणि त्यांचा स्वभावच मुळात इतका छान होता की ह्याच्या कवितेवर सुधीर मोघेंची फार छाप आहे. लक्षात घ्या, मी त्यांना नेहमी म्हणतो तुमच्या, कारण खूप सहवास लाभला. सुधीर मोघ्यांच्या कवितेची छाप, एका चांगल्या कवीची छाप आपल्या कवितेवर असणे हे फार भाग्याचं आहे का सांगतो. त्याचं कारण असं आहे की खूप तपट त्यांचं वाचलेलं असतं, खूप त्यांचा सहवास मिळतो. अहो त्यांच्या गप्पामधनं, संवादामधनं सुद्धा आपल्याला खूप शिकायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला कविता सुचते. तर थोडंसं विषयांतर करतो, थांबतो मी. आचार्यात्र एकदा दादरच्या हॉटेलमध्ये गेले. ते बापटांचं हॉटेल होतं आणि तिथे ते जेवले.
आणि त्यांनी ताटातच हात धुतला. हात धुतल्यानंतर मालक ते बसले होते बापट करण्यावर, म्हणे हा आत्रेच आहे म्हणे, हा ताटात हात धुणार, येऊ दे म्हणे त्याला. ते आले सगळे, का हो ते तुम्हीच का ते आत्रे म्हणले ते लेखक बी? हो म्हणले. तुम्ही कधी ताजमहल हॉटेलमध्ये गेला होता का म्हणे? हो गेलो होतो म्हणे. मग तिथेही ताटात हात धुतला का म्हणे? हो तिथे ताटात. मग ते लोक काही बोलले नाही? बोलले ना. काय बोलले? ते म्हणले ताटात हात धुवायला हे काय बापटांचं हॉटेल आहे का? तर अशा ही प्रतिभावंत सगळी माणसं, आपण सगळे आत्र्यांना ऐकलं, मुलांना ऐकलं, शांताबाईंना ऐकलं. मराठीचं एक खूप छान भट आमचे गुरुजो फार छान लिहायचे की त्याला ना आले बोलता अजन्म जाने सोसले, त्याला ना आले बोलता अजन्म जाने सोसले, ज्याला हवे ते लाभले तो ओरडाया लागला. बघा सुरेश भटांनी 2 ओळीमध्ये कसं आजचं समाज वास्तव सांगितलं. तर कविता, गाणं हे सगळं खूप छान आपल्या जीवनाचा भाग आहे. जगण्याचं बळ वाढवणारी माझी सुरुवातीची कविता, तिला म्हटलं तुझं नाव काय? ती म्हटली माझं नाव प्राची आहे. म्हटलं अगं बरं झालं संध्याकाळी भेटलीस. प्राची म्हणजे पाठ. आणि मी लिहिलेले 1-2 ओळी फक्त मी तुम्हाला ऐकवतो, गाण्याच्या संदर्भात आहे. मी खरं ते वाटव्यांच्यावर लिहिलेलं आहे. ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे, ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे, गातो म्हणून मी अजूनही जिवंत आहे. गातो म्हणून मी राजनला अत्यंत शुभेच्छा देतो. त्यांनी अतिशय चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्या अनेक आवृत्ती निघाव्यात आणि त्याहीपेक्षा सकाळ प्रकाशनाचं नाव या पुस्तकावर आलेलं आहे. हा त्याचा फार मोठा